हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू SR जीनेस अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा 10वीचा पुढचा धडा आपण इथे सुरू करतो आहे, पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम हा सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला थोडंसं त्याच्याबद्दल इंट्रोडक्शन देतो आणि मग आपण स्टार्ट करूया. आता पायथागोरस हा एक शास्त्रज्ञ होता, म्हणजे गणितज्ञ होता, आणि या गणितज्ञांनी एक थेरम तिथे दिली, म्हणून ही आपण पायथागोरस थेरम या नावाने आपल्याला तिथे ओळखले जाते. आता ही थेरम काय होती किंवा त्यांनी का दिली किंवा त्याची गरज का त्याला भासली हे आपण सगळं आता याच्यामध्ये बघणार आहोत. आता पायथागोरस थेरमचा बेस सगळ्यात पहिले जर बघायचा झाला तर आपल्याला माहिती आहे की राईट अँगल ट्रायंगल. व्हॉट इज मीन बाय राईट अँगल ट्रायंगल? की ज्यामध्ये एक अँगल हा 90 अंशाचा असतो आणि बाकीचे वेगवेगळे असतात, म्हणजे जसं 90 पेक्षा खाली असतील बाकीचे. तर असा ट्रायंगल ज्याच्यामध्ये एक जो अँगल आहे तो 90 अंशाचा असतो त्याला आपण त्या ट्रायंगलला आपण म्हणतो राईट अँगल ट्रायंगल. त्याला आपण काय म्हणतो? राईट अँगल ट्रायंगल. मग आता या राईट अँगल ट्रायंगल वरतीच ही आपली थेरम बेस्ड आहे. आता राईट अँगल ट्रायंगल वरती कशी ते आपण बघूया. आता जसं आपण माहिती आहे की ट्रायंगल, व्हेनेवर वी आर टॉकिंग अबाउट द ट्रायंगल, सो वी नो दॅट इन अ ट्रायंगल 3 sides आर प्रेझेंट. Yes, so anyhow means whenever triangle is there, so triangle means 3 sides. Triangle, 3 अँगल 3 साइड यांचा मिळून आपल्याला तयार होतो, त्याला म्हणतो आपण ट्रायंगल. बरोबर. मग आता बघा इथे आपण सुरुवात करूया की पायथागोरस थेरम आहे काय. तर त्याचं स्टेटमेंट इथे पहिले दिलेलं आहे बघा. इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूज इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 साइड. आता पहिले हायपोटेन्यूज म्हणजे काय ते लक्षात घेऊया आणि बाकीच्या 2 साइड काय ते लक्षात घेऊया. आता बघा, जेव्हा आपण राईट अँगल ट्रायंगल जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मी म्हटलं होतं तुम्हाला की ट्रायंगल मध्ये जो 90 अंशाचा कोन जिथे तयार होतो तिथे आपण म्हणतो की तो ट्रायंगल काय राईट अँगल ट्रायंगल आहे. बरोबर. मग 90 अंशाचा कोन तिथे तयार झाला आहे, मग त्या 90 अंशाच्या जो कोन आहे त्याच्या अपोजिट असणारी जी साइड आहे, जी अपोजिट असणारी जी बाजू आहे, म्हणजे समोरासमोर असणारी, जिथे 90 अंशाचा कोन आहे त्याच्या अगदी समोर असणारी जी बाजू आहे त्याला आपण म्हणतो हायपोटेन्यूज. त्याला आपण काय म्हणतो? हायपोटेन्यूज. म्हणजे बघा, जर आपण हा PQR जर राईट अँगल ट्रायंगल जर बघितला, आता आपल्याला माहिती आहे की Q हा कसा आहे 90 डिग्रीचा आहे, तर याच्या अपोजिट काय आहे? हायपोटेन्यूज प्रेझेंट असते. ठीक आहे. हायपोटेन्यूज काय ते लक्षात आलं. आता इथे काय म्हटलं होतं की द स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूज. मग आता इथे हायपोटेन्यूज काय आहे? PR किंवा RP, त्याचा स्क्वेअर हा कोणाच्या बरोबर असेल तर इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 साइड. सम ऑफ द स्क्वेअर ऑफ, सम कोणाची सम तर स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 साइड, म्हणजे RQ आणि PQ या दोन रिमेनिंग साइड आहे. आपल्याला माहिती आहे की PR हे काय आहे? आपलं हायपोटेन्यूज आहे. मग रिमेनिंग जो आहे तो RQ आणि आपला PQ हे कसे आहेत तर दोन आपल्या साइड्स आहे रिमेनिंग. मग त्यांचा स्क्वेअर आणि त्या स्क्वेअरची सम म्हणजेच ऍडिशन ती कोणाच्या इक्वल असेल तर स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूजच्या. हे आपलं स्टेटमेंट आहे पायथागोरस थेरमचं. म्हणजे इथे काय म्हटलंय की बघा, आता इन ट्रायंगल PQR अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री, म्हणजे हा अँगल PQR इज इक्वल टू व्हॉट 90 डिग्री. लेंथ ऑफ PR म्हणजे ही काही लेंथ असेल PR ची, याचा स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ PQ स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ RQ स्क्वेअर, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे जी काही आपली PR ची लेंथ आहे त्याचा स्क्वेअर हा कोणाच्या बरोबर आहे तर PQ लेंथच्या स्क्वेअरच्या बरोबर आणि RQ लेंथच्या स्क्वेअरच्या बरोबर आहे. ठीक आहे. वी विल राईट दिस ॲज PR square is equals to PQ square plus QR square. That is called as the Pythagoras theorem. आता बघा, the lengths PQ, QR and RP of triangle PQR can also be shown by the letters R, P and Q. म्हणजे आपण याला स्मॉल लेटर्सने सुद्धा दर्शवू शकतो. With this convention referring to the figure 2.1, Pythagoras theorem can also be stated as Q square is equals to P square plus R square. म्हणजे जर आपण याला काय लिहिलं, याला आपण म्हटलं Q, PR is equals to काय लिहिलं आपण
क्यू लिहिलं, ठीक आहे. त्यानंतर आपण पी क्यू सपोज आपण लिहिलं की हा पी आहे आणि हा आर आहे, ठीक आहे. मग क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू पी स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर असं आपण लिहू शकतो, बरोबर. म्हणजे त्या साईडला आपण नाव दिलं एक्स वाय झेडच्या ऐवजी आपण पी क्यू आर नाव दिलं. मग ते पी क्यू आर काय आहे, तर हायपोटेन्यूजचा स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर म्हणजे रिमेनिंग टू साइडचा स्क्वेअर. तर ही झाली आपली पायथागोरस थेरम. आता पायथागोरस ट्रिपलेट काय आहे किंवा गोरियन ट्रिपलेट असं त्याला सुद्धा म्हणतात. आता हा पायथागोरियन ट्रिपलेट काय आहे तो आपण बघूया. इन अ ट्रिपलेट of a natural numbers, if the square of the largest number is equal to the sum of the square of the remaining two numbers, then the triplet is called as the Pythagorean triplet. म्हणजे सपोज जर आपण तीन नंबर्स घेतले आणि त्यामधला जो सगळ्यात मोठा नंबर आहे त्याचा जो आपण जर स्क्वेअर घेतला तर त्याचा स्क्वेअर हा दोन वेगळ्या नंबरच्या स्क्वेअरच्या ऍडिशननी बनलेला असतो. म्हणजे सपोज आपण जर का उदाहरण जर घेतलं, आपण करून बघूया, हे येईलच असं नाही. आपण समजा उदाहरण घेतलं की 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर आणि 4 स्क्वेअर असं जर आपण घेतलं तर आता बघा 2 चा स्क्वेअर काय आहे 4 आहे, 3 चा स्क्वेअर काय आहे 9 आहे आणि 4 चा स्क्वेअर काय 16 आहे. पण 9 प्लस 4 किती होतात इथे 13 होतात आहे. म्हणजे हे आपलं हे ट्रिपलेट बनेल का पायथागोरसचं नाही, कारण आपल्याला काय बघायचे की या दोघांची सम ही तिसऱ्या नंबरचा स्क्वेअर असला पाहिजे. मग सपोज आपण अजून दुसरा कुठला घेतला नंबर, म्हणजे अशी सम यायला पाहिजे की ज्याच्यामध्ये सम जर आपण समजा 3 4 आणि 5 घेतला, फॉर एक्झाम्पल सपोज जर आपण 3 4 आणि 5 जर घेतला तर काय होईल बघूया, आपण घेऊन पाहूया. पहिला नंबर आपण घेतला 3 स्क्वेअर, त्यानंतर 4 स्क्वेअर आणि 5 स्क्वेअर असे आपण तीन नंबर घेतले, म्हणजे 3 4 5 असे तीन नंबर घेतले. मग याचा आन्सर काय येतं 9, याचा आन्सर काय येतं 16, याचा आन्सर काय येतं 25. आता 16 प्लस 9 जर आपण केलं तर इथे उत्तर काय येईल 16 आणि 4 20, 20 आणि 5 25, बरोबर. म्हणजेच उत्तर काय येईल की या दोघांची ऍडिशन आपलं उत्तर येऊन राहिलं 25. म्हणजेच काय की आपण असं म्हणू शकतो की 5 स्क्वेअर इज इक्वल्स टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर असं आपण म्हणू शकतो ना, की 5 चा जो वर्ग आहे तो 3 चा वर्ग आणि 4 चा वर्ग यांची जर बेरीज केली तर आपल्याला 5 चा वर्ग मिळतो. मग हे जे 3 4 आणि 5 आहे या नंबरला आपण म्हणतो पायथागोरियन ट्रिपलेट, की असे नंबर की ज्यामध्ये आपण एखादा नंबर घेतला त्याचा जर आपण स्क्वेअर घेतला तर तो स्क्वेअर जो आहे तो दुसऱ्या दोन स्क्वेअरच्या ऍडिशननी जर येत असेल तर अशा तीन नंबर्सला, अशा तीन नॅचरल नंबर्सला आपण म्हणतो पायथागोरियन ट्रिपलेट. आलं लक्षात पायथागोरियन ट्रिपलेट काय. इथे आपण घेतलं उदाहरण की 9 प्लस 16 इज इक्वल्स टू 25, 3 स्क्वेअर इज इक्वल्स टू 9, 4 स्क्वेअर इज इक्वल्स टू 16, 5 स्क्वेअर इज इक्वल्स टू 25. मग आपण याला असं पायथागोरसच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. That is hypotenuse square is equals to remaining two side square. Another example is also present in your textbook that we will discuss now. See, these examples are given to you. For example, in a triplet 11, 60 and 61. Now if we take a square of 11 that is 121, take a square of 60 that is 3600, take a square of 61 that is 3721. So if we add these two numbers, this 3600 and 121, so you will get 3721. Means what we can write? We can write that 11 square plus 60 square that is equals to 61 square. That is equals to 61 square. Means according to Pythagoras theorem, hypotenuse square is equals to the remaining side sum of remaining two side square. Okay. So 11 square plus 60 square. मग आपण इथे आपला हा काय हे तीन नंबर्स काय फॉलो करतात आहे आपली पायथागोरस थेरम फॉलो करतात आहे, म्हणून आपण या तीन नंबरला पायथागोरियन ट्रिपलेट असं म्हणू शकतो. म्हणजे द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ अदर टू नंबर्स. म्हणजे जो लार्जेस्ट नंबर होता त्याचा स्क्वेअर हा कोणाशी रिलेटेड करतो आपल्या दोन
रिमेनिंग नंबरच्या स्क्वेअरच्या समशी, तेव्हा आपण त्याला म्हणतो की दॅट इज कॉल्ड ॲज पायथागोरियन ट्रिपलेट. मग आता इथे एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. Therefore 11, 60 and 61 is the Pythagorean triplet. Verify that 3, 4, 5, 5, 12, 13, 8, 15, 17, 24, 25, 7 are Pythagorean triplet. Numbers in a Pythagorean triplet can be written in any order. म्हणजे जेव्हा आपण पायथागोरियन ट्रिपलेट लिहितो तर तिथे ऑर्डर महत्त्वाची नाही आहे, आपण ऑर्डर कशीही लिहू शकतो, पण त्यांनी पायथागोरस थेरम ही फॉलो केली पाहिजे. आता इथे व्हेरीफाय करायला सांगितलं आपल्याला. इथे काय सांगितलं आहे? व्हेरीफाय दॅट 3, 4, 5. आपण 3, 4, 5चं उदाहरण घेतलं. येस, इट इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. का बरं? कारण आपण बघितलं की 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर दॅट इज इक्वल्स टू 5 स्क्वेअर. म्हणजे तो काय आहे? आपला पायथागोरियन ट्रिपलेट आहे. मग नेक्स्ट आपण उदाहरण घेऊया. 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर दॅट इक्वल्स टू 13 स्क्वेअर or not, that we will check. So next number is there. That next three numbers are 5, 12 and 13. Now if you want to check this 5, 12 and 13, so what is our Pythagoras theorem? 1 square means the side hypotenuse square is equals to the sum of the square of remaining two sides. But in the case of Pythagorean triplet, all the three numbers are given. So in that case, we need to find out which one is biggest number and take the square of biggest number. And if the square of biggest number is equal to the remaining two number square, addition of remaining two number square, then we can say that yes, that three numbers are the Pythagorean triplet. आपल्याला आता व्हेरीफाय करायचं आहे की हे तीन नंबर पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही. मग याच्यातला जो सर्वात मोठा नंबर आहे 13, त्याचा सगळ्यात पहिले स्क्वेअर घ्या. तर आपल्याला 13चा स्क्वेअर माहिती पाहिजे. 13चा स्क्वेअर म्हणजे काय? 13 into 13 दॅट इज इक्वल्स टू 169. जेव्हाही बघा तुम्ही आपल्याला जेव्हा प्रश्न विचारला जातात की स्क्वेअर काढायचा आहे, स्क्वेअर रूट करायचा आहे, तर मिनिमम आपले स्क्वेअर किंवा स्क्वेअर रूट हे 1 to 20 हे आपले तोंडपाठ असले पाहिजे. म्हणजे 1चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर, 4, 5, 6, 7 अप टू 20 दॅट शुड मस्ट बी लर्न बाय हार्ट. म्हणजे जेव्हा तुम्ही ते करता, जेव्हा आपल्याला कुठे प्रश्न विचारला जातो की पटकन त्याचं उत्तर आलं पाहिजे की 13 स्क्वेअर इज 169, 12 स्क्वेअर इज 144. जर असं तुमच्या उत्तर तुमच्या लगेच डोक्यामध्ये येत असेल तर ते त्याचा आपण फायदा असा होतो की आपलं जे उत्तर आपल्याला काढायला जो वेळ जातो तो वेळ आपला तिथे बराचसा वाचतो. आता जेव्हा तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम फेस कराल, आता तुम्ही 10व्या वर्गामध्ये आहात, इथून आता तुमची पुढची जर्नी स्टार्ट झाली, तुमच्या स्पर्धा परीक्षांची जर्नी इथून स्टार्ट झाली. आता इथे जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षा द्याल तर स्पर्धा परीक्षा देत असताना तिथे तुम्हाला वेळेचं फार बंधन असतं. वेळ तुम्हाला फार कमी असतो. तेवढ्या कमी वेळामध्ये आपल्याला खूप काही प्रश्न सोडवायचे असतात. म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं तर आपली आता शिक्षक पात्रता परीक्षा असेल किंवा अजून कुठली परीक्षा असेल, JEE ची परीक्षा असेल, नीटची परीक्षा असेल, MHCIT ची परीक्षा असेल, म्हणजे महाराष्ट्र स्टेटची जी CET आहे त्याची परीक्षा असेल, तर या परीक्षा जेव्हा तुम्ही देता तर त्या परीक्षा देताना तुम्हाला वेळ पुरत नाही. वेळ का पुरत नाही? कारण तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला माहिती नसतात आणि त्या ट्रिक्स माहिती नसल्यामुळे किंवा तुमचं पाठांतर कुठेतरी कमी पडतं. त्यामुळे आता जसं स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट असेल तर हे तोंडपाठ असले पाहिजे. जर तुमचे तोंडपाठ असतील तर सहज तुम्ही सोप्या पद्धतीने ते उत्तर काही क्षणामध्ये ते काढू शकता. कारण तिथे वेळ फार नसतो. एखाद्या प्रश्नाला तुम्हाला 30 सेकंद किंवा 50 सेकंद किंवा फार तर फार काही ठिकाणी 1 मिनिट असतो. पण त्या 1 मिनिटामध्ये पानभर प्रश्न असेल तर तो तुम्ही वाचणार कधी आणि त्याचं उत्तर लिहिणार कधी. त्यामुळे काही काही गोष्टी अशा असतात की ज्या तुम्हाला पाठ करणं फार गरजेचं असतं आणि त्या जर पाठ असेल तर तुम्ही सोप्या पद्धतीने पटकन तुम्ही ते सोडवू शकता. हरकत नाही. तर बघा आपण पुन्हा आपल्या मुद्द्याकडे येऊया. थोडंसं भरकटलो आपण, हरकत नाही. तर 13 स्क्वेअर इज इक्वल्स टू 169. देन रिमेनिंग टू नंबर 5 स्क्वेअर इज इक्वल्स टू 25 अँड 12 स्क्वेअर इज इक्वल्स टू 144. आता बघा जर याची दोघांची जर बेरीज आपण केली, 5 आणि 4 9, 4 आणि 2 6 आणि 1 1, म्हणजे आपण काय म्हणू शकतो की येस दिस 3 नंबर्स आर कॉल्ड ॲज दी
पायथागोरियन ट्रिपलेट. का? कारण आपण याला अशा फॉर्म मध्ये लिहू शकतो 13 स्क्वेअर इज इक्वल्स टू 12 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर. म्हणजे आपली पायथागोरस थेरमची जी कंडिशन आहे ती आपले हे 3 नंबर फॉलो करतात आहे, म्हणून आपण म्हणतो की यस दॅट 3 नंबर्स आर कॉल्ड एज दी पायथागोरियन ट्रिपलेट. आलं लक्षात. त्यानंतर दुसरा अजून जे उदाहरण दिलेलं आहे ते आपण सोडून बघूया. 8, 15 आणि 17. आता बघा आपण हे सोडवताना थोडस आपण हे इरेज करून टाकूया. आता आपल्याला पहिले काय घ्यायचं आहे, स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर किंवा स्क्वेअर ऑफ बिगर नंबर. तुम्ही स्मॉलर नंबर पासून सुरू करू शकता, बिगर नंबर पासून सुद्धा सुरू करू शकता. म्हणजे आपण स्मॉलर नंबरचा स्क्वेअर घेतला, 8 8 जा किती होतात 64. नंतर 15चा जर स्क्वेअर घेतला आपण इथे 225 आपला इथे स्क्वेअर येतो कोणाचा 15चा. मग आता याची बेरीज करून बघा. आपण पहिले बेरीज करून पाहू आणि मग 17चा स्क्वेअर येतो का ते बघूया. बेरीज जर आपण केली तर इथे काय येईल 5 + 4 9, 6 + 2 8 आणि 2. मग आता 17चा जर स्क्वेअर तुम्हाला पाठ नसेल तर मग आपल्याला इथे कठीण जाईल, बरोबर. मग आता हे चेक कसं करणार की तुम्ही 70चा स्क्वेअर सपोज मला पण माहिती नाही असं आपण म्हटलं तर मग मी कसं म्हणणार की हा 17चा स्क्वेअर आहे. तर मग आपल्याला काय करावं लागेल की मल्टिप्लिकेशन करावं लागेल जर आपल्याला पाठ नाही तर. पण मला माहिती आहे की यस दॅट इज द स्क्वेअर ऑफ 17. पण तुमच्या माहितीसाठी आपण काय करू शकतो, मल्टिप्लिकेशन करू शकतो. याची जर बेरीज केली तर काय येईल 289. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की 17चा जो स्क्वेअर आहे तो काय आहे 289 आहे. मग 289 आहे म्हणून आपण काय म्हणू शकतो की 17 स्क्वेअर इज इक्वल्स टू 15 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर. आता हे मला माहिती होतं की 289 हा 17चा स्क्वेअर आहे, पण तुम्हाला जर माहिती नसेल तर आपल्याला काय जाईल, आपला वेळ जाईल कॅल्क्युलेशन करण्यामध्ये, बरोबर आहे. म्हणून म्हटलं की जर आपले पाठ असतील, जर आपले स्क्वेअर जर पाठ असतील तर हे सोपं जातं की आपल्याला सहज उत्तर लिहिता येतं. त्यानंतर आता आपण बघूया पुढचा जो नंबर आहे तो आपला आहे का. पुढचे 3 नंबर दिलेले आहे 25, 24 आणि 7. आता इथे ऑर्डर कशी पण असू शकते बेटा. तर पहिले आपण काय घ्यायचं आहे की लार्जेस्ट नंबर घ्यायचा आहे, मग त्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे. त्यानंतर स्मॉलेस्ट किंवा तुम्ही स्मॉलेस्ट नंबर घेऊ शकता 2 आणि त्याच्या स्क्वेअरची ऍडिशन करून बघायची आहे तो लार्जेस्ट नंबर येतो का. मग तिसरा नंबर आपला काय आहे 7, 24, 25 किंवा 25, 24, 7 असं तुम्ही लिहू शकता, कसं लिहू शकता. मग आता 7चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 7 स्क्वेअर दॅट इज इक्वल्स टू 49, 7 7 49 आपण म्हणतो मराठीमध्ये. 7 7 जा 49. त्यानंतर 24चा स्क्वेअर. आता हा 24चा स्क्वेअर माहिती आहे, नाही माहिती, मग काय करावं लागेल गुणाकार, बरोबर. म्हणजे इथे काय करावं लागेल 24 मल्टिप्लाइड बाय 24. $576. आता हा झाला याचा स्क्वेअर 576. आता कारण आपल्याला माहित नव्हतं मग आपल्याला काय करावं लागलं मल्टिप्लिकेशन करावं लागलं. पण मला 25चा समजा आपण तुम्हाला 25चा माहिती आहे की 625 हा त्याचा स्क्वेअर येतो. 625 हा काय त्याचा होतो स्क्वेअर येतो. हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सोप्या पद्धतीने जाऊ शकता. मग आता व्हेरीफाय करायचं 9 + 6 15 1 कॅरी 7 आणि 4 11 आणि 1 12 2 हातचाला 1 5 आणि 1 6. म्हणजे यस दिस 3 नंबर्स आर ऑल्सो अ पायथागोरियन ट्रिपलेट. तर लक्षात आलं की पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय की जेव्हा जो हायेस्ट नंबर असतो त्याचा जर आपण स्क्वेअर घेतला आणि तो जर स्क्वेअर जे 2 रिमेनिंग नंबर आहेत त्याच्या स्क्वेअरच्या समशी जर इक्वल येत असेल तर आपण म्हणतो की यस दॅट 3 नंबर्स आर कॉल्ड एज दी पायथागोरियन ट्रिपलेट. आलं लक्षात. त्यानंतर आपण पुढे जाऊया. आता हे काही जास्तीची माहिती तुमच्यासाठी दिलेली आहे. काय माहिती दिलेली आहे आपण ती बघूया. फॉर्म्युला फॉर द पायथागोरियन ट्रिपलेट. आता फॉर्म्युला काय आहे, इफ ए बी सी आर दी नॅचरल नंबर्स अँड ए इज बिगर देन बी देन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर
or comma a square minus b square comma 2ab is the Pythagorean triplet. आता इथे काय म्हटलेलं आहे, इथे लक्षात घ्या. इथे काय म्हटलं आहे की जर 3 नॅचरल नंबर्स आहे त्यापैकी a हा b पेक्षा मोठा आहे तर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर हे एक आन्सर, त्यानंतर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर याचा आन्सर आणि 2ab याचा आन्सर. जर का ते येत असेल तर मग त्याच्यावरून आपण म्हणतो की त्या 3 नंबर्स आर दी पायथागोरियन ट्रिपलेट. आता कसं बघा, आता तुम्हाला a प्लस बी चा होल स्क्वेअर माहिती आहे बरोबर. मग जर आपण याला a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेज टू दी पॉवर स्क्वेअर असं जर आपण केलं तर तिथे नाही सॉल्व्ह करता येणार, करता येईल ना, कारण a प्लस बी चा होल स्क्वेअर काय होतो a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इन ब्रॅकेट होल स्क्वेअर जर असं असेल तर त्याचं काय होईल, a square of square then 2a square b square plus b raised to the power 2 and in bracket raised to the power 2 बरोबर. मग आता जर असं लिहिलं आपण तर इथे आन्सर काय येईल आपलं a raised to the power 4 plus 2a square b square plus b raised to the power 4 हे झालं आपलं इक्वेशन 1. आणि फक्त इथे प्लसच्या जागी मायनस आहे तर हे आपलं मायनस मध्ये उत्तर आहे बरोबर आहे. मग 2ab आहे. आता आपण इथे दोन ठिकाणी जर का आपण स्क्वेअर घेत आहे मग याचाही आपल्याला स्क्वेअर घ्यावा लागेल बरोबर. कारण जर आपण लेफ्ट हँड साइड जर आपली एकाच याने जर आपण एखाद्या नंबरने आपण लेफ्ट हँड साइडला मल्टिप्लाय करत असेल तर राईट हँड साइडला आपण जर ती सेम नंबर आपण मल्टिप्लाय करत असेल तर आपला आन्सर चुकत नाही किंवा दोन्हीचे जे आन्सर आहेत ते सेम असतात. म्हणून आपण जसं इकडे स्क्वेअर घेतला तसा इकडे पण स्क्वेअर घ्यायचा म्हणजे 2ab स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4a स्क्वेअर b स्क्वेअर. आता अकॉर्डिंग टू इक्वेशन 1, 2 and 3 आता इथे काय आहे बघा, a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर चा होल स्क्वेअर इज इक्वल्स टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर चा होल स्क्वेअर. इथे हा स्क्वेअर आहे बेटा, हा 2 नाही आहे, प्लस 2ab चा स्क्वेअर. कसं आता बघा इथे की 2ab चा स्क्वेअर आपला काय होऊन राहिला 4a स्क्वेअर बी स्क्वेअर बरोबर. जर आपण a स्क्वेअर इथे जर आपण याला ऍड केलं a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा होल स्क्वेअर याला आणि याला जर ऍड केलं तर इथे काय होऊन राहिलं 2ab स्क्वेअर a स्क्वेअर बी स्क्वेअर आणि 4a स्क्वेअर बी स्क्वेअर. मग याच्यातून राहील का इथे फक्त 2a स्क्वेअर बी स्क्वेअर बरोबर. म्हणजे याचा या दोघांची जर काय ऍडिशन घेतली तर इथे राहणार काय फक्त 2a स्क्वेअर बी स्क्वेअर आणि साइन कशाचं येईल प्लसचं म्हणजेच a रेज टू दी पॉवर 4 प्लस 2a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असा आन्सर येईल तिथे बरोबर. म्हणून असं म्हटलेलं आहे की a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अँड a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इन ब्रॅकेट 2ab इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. जर नसेल लक्षात आलं तर आपण थोडंसं मागे एका स्लाइडवरती मी तुम्हाला समजावून सांगतो हे 3 कसे आहेत ते बघा. आपण पहिले काय म्हटलं, आपण पहिले घेतलं होतं a प्लस बी a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आपला पहिला आपला ब्रॅकेट होता a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर होल स्क्वेअर. मग आता इथे फॉर्म्युला लावला तर काय होईल a रेज टू दी पॉवर 4 प्लस 2 इंटू a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 4b रेज टू दी पॉवर 4 असं होईल. म्हणजे याचा स्क्वेअर घेतला आपण, हा 2 + 2 4, इथे पण 2 + 2 4. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. हे त्यांनी पहिले दिलं ठीक आहे. त्यानंतर आपण a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर त्याचा होल स्क्वेअर जर घेतला इथे काय लिहिलं आपण a रेज टू दी पॉवर 4 मायनस 2a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 4b रेज टू दी पॉवर 4. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2 बरोबर आहे. आणि तिसरं आपण काय लिहिलं, तिसरं लिहिलं आपण 2ab त्याचा होल स्क्वेअर. मग इथे आपण 2ab चा होल स्क्वेअर लिहिताना 2 चा स्क्वेअर 4 a स्क्वेअर बी स्क्वेअर. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 3. मग आपण लिहिताना यांनी काय म्हटलं की हा नंबर म्हणजेच a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर त्याचा होल स्क्वेअर हा कोणाशी इक्वल आहे तर a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर त्यांचा होल स्क्वेअर प्लस 2ab चा होल स्क्वेअर. मग आता जर ही व्हॅल्यू आपण इथे पुट डाऊन केली तर काय येतं ते बघा. आपल्याला ही व्हॅल्यू माहिती आहे,
आपण याच्या ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे की a रेज टू दी पॉवर 4 प्लस 2 a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस 4b स्क्वेअर रेज टू दी पॉवर 4 ही आपल्याला माहिती आहे. मग आपल्याला व्हॅल्यू कुठली पुट करू ही करू. राईट हँड साइड आपण बघूया. राईट हँड साइड साठी आपण काय केलं a रेज टू दी पॉवर 4 मायनस 2a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस 4b स्क्वेअर असं येईल बरोबर. सॉरी 4b नाही फक्त इथे b स्क्वेअर येईल. 1 मिनिट बेटा हे आपलं चुकलं b स्क्वेअर फक्त b रेज टू दी पॉवर 4. तर इथे काय b रेज टू दी पॉवर 4 आणि प्लस प्लस मध्ये काय येईल इथे हा आपल्याला 2ab ची व्हॅल्यू काय आहे 4a स्क्वेअर b स्क्वेअर. आता मला सांगा हे मायनस 2a स्क्वेअर b स्क्वेअर आणि प्लस 4a स्क्वेअर b स्क्वेअर यांचं काय काय होईल सबट्रॅक्शन होईल ना. मायनस प्लस मायनस आणि साइन कोणाचं लागेल मोठ्याचं. मोठं कोण आहे 4 म्हणजे साइन कुठली लागेल प्लस. म्हणजे इथे आन्सर काय येईल a रेज टू दी पॉवर 4 प्लस b रेज टू दी पॉवर 4 प्लस 2a स्क्वेअर b स्क्वेअर. मग याला आपण असं लिहू शकतो ना a रेज टू दी पॉवर 4 प्लस 2a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस b रेज टू दी पॉवर 4 लिहू शकतो. म्हणजे आता ही व्हॅल्यू a रेज टू दी पॉवर 4 प्लस 2a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस b रेज टू दी पॉवर 4 हीच म्हणजे काय आपली a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर रेज टू दी पॉवर स्क्वेअर. म्हणजे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू कशी झाली आपली आता इथे सेम झाली बरोबर. त्या दोन्ही व्हॅल्यू सेम झाल्या. म्हणजेच आपण काय म्हटलं की a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर चा होल स्क्वेअर हा कोणाची ऍडिशन आहे तर या दोन नंबरची ऍडिशन आहे. म्हणून जर असं ते फॉर्म होत असेल तर त्याला आपण म्हणतो की येस दॅट ऑल द 3 नंबर्स आर दी पायथागोरियन ट्रिपलेट. लक्षात आलं. इथे त्याचं एक्सप्लेनेशन दिलं नव्हतं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं. त्यानंतर बघा दिस फॉर्म्युला कॅन बी यूज टू गेट अ व्हेरियस पायथागोरियन ट्रिपलेट. फॉर एक्झाम्पल इफ वी टेक a इज इक्वल्स टू 5 b इज इक्वल्स टू 3. a जर आपण 5 घेतला b आपण 3 घेतला तर त्याला आपण याच्यामध्ये पुट डाऊन करायचं कुठल्या a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मध्ये. आता a स्क्वेअर किती येतो 5 5 चा स्क्वेअर 25 b स्क्वेअर म्हणजे 3 9 ठीक आहे. सो 25 प्लस 9 34. मग a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजेच काय होईल इथे a स्क्वेअर किती घेतला आपण a स्क्वेअर आपण घेतला a आपण काय 5 म्हणजे 25 मायनस 9 16 आणि 2ab म्हणजे 2 इंटू a इंटू b 2 इंटू 5 इंटू 3 द आन्सर इज 30. सो 34 16 and 30 check that is the Pythagorean triplet. Assign the different values to a and b and obtain the 5 Pythagorean triplet. आता काय करायचं आपल्याला सेम a आणि b वेगवेगळे घ्यायचे आणि पायथागोरियन ट्रिपलेट आपल्याला काढायचं आहे. मग आपल्याला पायथागोरियन ट्रिपलेट काढण्यासाठी आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे. कोणत्याही नंबरचा तुम्ही पायथागोरियन ट्रिपलेट काढू शकता. मग तो जर आपल्याला काढायचा असेल तर आपण बघूया इथे दिलेला आहे का हे पुढे आपण गेलो तर ठीक आहे आपण याच्यावरती बघूया. तुम्हाला इथे सांगतो जर सपोज मी म्हटलं की a इज इक्वल्स टू 6 आणि b इज इक्वल्स टू 8 असं जर आपण घेतलं a इज इक्वल्स टू 6 आणि b इज इक्वल्स टू 8 तर इथे काय होईल बेटा की जेव्हा आपण a हा स्मॉल घेतो आणि b हा बिग घेतो ते सबट्रॅक्शन मध्ये प्रॉब्लेम येतो. तर नेहमी असा नंबर चूज करा की जेव्हा हा a हा मोठा असला पाहिजे b हा छोटा असला पाहिजे. मग सपोज आपण याच्या रिव्हर्स जर आपण केलं हे तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मी इथे घेतलं एक्झाम्पल. पण नेहमी कसे नंबर घ्यायचे की a हा मोठा असला पाहिजे आणि b हा लहान असला पाहिजे. म्हणजे a आपण 8 घेतला आणि b आपण 6 घेतला. मग आपण आपला फॉर्म्युला काय आहे तर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. मग आता इथे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर काय होईल 8 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर म्हणजे 64 प्लस 36. मग इथे आन्सर काय येईल 6 आणि 4 10. चला एक 6 आणि 4 10 म्हणजे 100 येईल बरोबर. हा झाला आपला पहिला. नंतर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. इथे काय आपला a स्क्वेअर काय आहे 64 मायनस 36. मग आता इथे मायनस करायचा आहे 4 मधून 6 मायनस होतात का नाही. मग त्याला 14 करतो तो 5. मग 14 मायनस 6 किती होतील किंवा सरळ सरळ आपण माझ्याकडे एक दुसरी मेथड आहे तिथे आपण बेस्ट फ्रेंडची मेथड आहे ती मी तुम्हाला नंतर केव्हा शिकवीन. तो आन्सर आला 28. आन्सर आलं 28. एकदा चेक करून घ्याल की आन्सर 28 आहे की नाही. आणि त्यानंतर तिसरं आपलं काय आहे
2AB. आता 2 इंटू ए काय आपला 8 इंटू बी काय आपला 6. ठीक आहे. सो इथे काय करावं लागेल आपल्याला मल्टिप्लिकेशन तिघांचं. 6 2 12 12 8 96 असं पण आपण करू शकतो म्हणजे 96. म्हणजे आता इथे काय करावं लागेल की 100 28 अँड 96 these three numbers are called as the Pythagorean triplet. म्हणजे जर आपण या फॉर्म्युल्यामध्ये जर का आपण कोणतेही दोन नंबर पुट डाऊन केले तर त्यावरून आपण जे आन्सर आपलं येईल ते आपण म्हणतो की दॅट थ्री नंबर्स आर कॉल्ड ॲज दी पायथागोरियन ट्रिपलेट. आलं लक्षात की कसं काढायचं आपल्याला पायथागोरियन ट्रिपलेट. मग आता हे आपल्याला व्हेरीफाय करायचं होतं तर व्हेरीफाय करायची गरज आहे. आणि 30चा जर स्क्वेअर घेतला तर आपल्याला किती येईल तिथे आन्सर 3चा स्क्वेअर 9 तर 30चा स्क्वेअर 900. ठीक आहे. 90 नाही लिहायचं चुकू नये. तर 90 लिहिला तर चुकेल कारण 30 इंटू 30 2 झिरोज आहेत तिथे म्हणजे एका वरच्या 30चा आणि खालच्या 30चा तो दोघांचा एक एक शून्य घ्यायचा आणि 3 3 जा 9 म्हणजे 9 वरती 2 शून्य म्हणजे 9 वरती 2 शून्य म्हणजे 900. 16चा स्क्वेअर किती होईल की 625 ना तर 700 काहीतरी आपल्याला तिथे 16चा स्क्वेअर येतो आणि 34चा स्क्वेअर. मग त्याची ॲडिशन करून बघायची आणि त्याची ॲडिशन केल्यावरती म्हणजे 16 स्क्वेअर प्लस 30 स्क्वेअर या दोघांची जर ॲडिशन केली तर आपल्याला 34चा स्क्वेअर येतो की नाही ते आपल्याला चेक करायचं. तर याला म्हणतात पायथागोरियन ट्रिपलेट. आलं लक्षात की पायथागोरियन ट्रिपलेट कशाला म्हणतात आणि कसं व्हेरीफाय करायचं पायथागोरियन ट्रिपलेट ते लक्षात आलं किंवा कोणत्या फॉर्म्युल्यावरून आपण पायथागोरियन ट्रिपलेट तयार करू शकतो हे लक्षात आलं. चला हरकत नाही. आता बघा आपण लास्ट इयरला काही प्रॉपर्टीज शिकलो होतो. आता ती प्रॉपर्टी काय होती लास्ट इयर वी हॅव स्टडीड द प्रॉपर्टीज ऑफ राईट अँगल ट्रायंगल विथ द अँगल्स 30 60 अँड 90 किंवा 45 45 आणि 90 अशा दोन प्रॉपर्टीज आपण शिकलो होतो. आता 30 60 90 ची काय प्रॉपर्टी आहे किंवा 45 45 90 ची प्रॉपर्टी काय ते आपण बघूया. तर प्रॉपर्टी ऑफ 30 60 90 एक अँगल 30चा आहे दुसरा अँगल 60चा आहे आणि तिसरा अँगल 90 डिग्रीचा आहे. आता बघा in acute angle triangle acute angles of a right angle triangle are 30 degree and 60 degree then the side opposite of 30 degree angle is half of the hypotenuse and the side opposite to 60 degree angle is under root 3/2 times the hypotenuse. आता इथे काय म्हटलं होतं की बघा की जी 30च्या अपोजिट आहे 30च्या अपोजिट असणारी जी साइड आहे ती हायपोटेन्यूसच्या कशी असते हाफ असते आणि जी 60च्या अपोजिट साइड आहे ती कशी असते अंडर रूट 3/2 टाइम्स कशा कोणाच्या हायपोटेन्यूसच्या असते. अशी ही एक प्रॉपर्टी आपण शिकलो होतो. आता इन फिगर सपोज ट्रायंगल LMN इज देअर L इज 30 N इज 60 अँड M इज 90 डिग्री. सो द साइड अपोजिट ऑफ 30 डिग्री इज इक्वल्स टू MN. मग आपण MN जी साइड आहे ती कशी आहे 30 डिग्रीच्या अपोजिट आहे म्हणून याला आपण कसं लिहिणार हाफ ऑफ LN. LN ची हाफ आहे ना म्हणून आपण हाफ ऑफ LN लिहिणार. ठीक आहे. सेकंड आपण काय बघितलं की साइड अपोजिट टू 60 डिग्री अँगल दॅट इज कॉल्ड एज MN LM ही साइड इज इक्वल्स टू अंडर रूट 3/2 ऑफ LN म्हणजे अंडर रूट 3/2 कोणाच्या तर हायपोटेन्यूसच्या किती टाइम्स ती आहे तर अंडर रूट 3/2 च्या टाइम्स. नाउ इफ लेंथ मीन्स LN is equals to 6 if LN is equals to 6 centimeter we will find MN and LM. आपल्याला एक माहिती आहे फक्त इथे LN फक्त माहिती आहे तर आपण MN पण काढू शकतो आणि LM पण काढू शकतो. आता ते कसं तर बघा जर MN इज इक्वल्स टू आपल्याला हे MN काढायचं तर आपला फॉर्म्युला काय हाफ ऑफ LN. तर LN माहिती आहे आपल्याला मग हाफ ऑफ 6 म्हणजेच काय 3 सेंटीमीटर आणि जर आपल्याला दुसरं काढायचं तर अंडर रूट 3/2 ऑफ 6 अंडर रूट 3/2 ऑफ 6 मग इथे काय होईल 3 2 जा म्हणजे 3 3 जा 2 3 जा 6 म्हणजे इथे 2 आणि 2 3 जा 6 मग आता अंडर रूट 3 इंटू 3 म्हणजेच आपण 3 अंडर रूट 3 सेंटीमीटर असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे जर आपल्याला हायपोटेन्यूस माहिती असेल आणि जर तिथे अँगल 30 60 आणि 90 असे असतील आणि आपल्याला हायपोटेन्यूसची जर लेंथ माहिती असेल तर आपण जे दोन साइड आहेत त्याची आपण लेंथ ही काढू शकतो. तर ही झाली एक आपली प्रॉपर्टी ज्याला आपण म्हणतो 30 60 90 ची प्रॉपर्टी. आणि दुसरी प्रॉपर्टी आहे
45 45 90 ची. आता ही 45 45 90 ची प्रॉपर्टी काय ते आपण बघूया. If the acute angles of a right angle triangle are 45 and 45, each of the perpendicular side is 1 by under root 2 times the hypotenuse. म्हणजे ज्या दोन्ही आहेत, आता 45 45 90 म्हटल्यावरती हायपोटेन्यूसच्या 45 च्या अपोजिट ज्या दोन्ही साइड्स असतील, म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल XYZ is a right angle triangle and Y is having 45 degree angle, Z is also having 45 degree angle and X is having 90 degree angle. So which is side opposite to X is called as the hypotenuse. Side which is opposite to this one is called as the adjacent and opposite. So now the side which is opposite to 45 degrees is always 1 by under root 2 times of hypotenuse. 1 by under root 2 times of hypotenuse. मग ही साइड असो किंवा ही साइड असो, या दोन्ही साइड कशा असतील 1 बाय अंडर रूट 2 टाइम्स कोणाच्या, तर हायपोटेन्यूसच्या. मग आपण इथे कसं लिहिणार की XY इज इक्वल्स टू 1 अंडर रूट ऑफ 2 इंटू YZ. मग सपोज आपल्याला YZ माहिती आहे, इथे सपोज आपल्याला YZ माहिती आहे तर आपण सहज तिथे काढू शकतो. किंवा आपण लिहिताना कसं लिहिणार की XZ इज इक्वल्स टू 1 अंडर रूट ऑफ 2 इंटू YZ. हे दोन्ही पण आपण फॉर्म मध्ये लिहिलं. आपण एक XY काढलं आणि एक XZ काढलं, XY आणि XZ. मग आता सपोज therefore XY is equals to XZ is equals to 1 under root of 2 into YZ. म्हणजे इथे काय आहे, हे दोन्ही सारखे आहे ना, कारण दोघांची पण व्हॅल्यू कोणाशी जुळते आहे, 1 under root of 2 into XY सॉरी ZY, 1 upon under root of 2 into hypotenuse. या दोघांशी त्याची व्हॅल्यू जुळते आहे. म्हणून हे जर LHS सेम असेल तर आपण RHS सेम म्हणतो. म्हणून XY is equals to XZ is equals to 1 upon under root of 2 into ZY. If ZY is 32 centimeter, इथे आहे 3 under root of 2 centimeter. If ZY is 3 under root of 2 centimeter, then we will find XY and ZX. बरोबर, म्हणजे आपण XY काढू शकतो आणि ZX काढू शकतो. मग फॉर्म्युला काय आपला, XY is equals to XZ is equals to 1 upon under root of 2 into 3 under root of 2. मग आता under root of 2 will be cancelled. 3 into 1 that is 3 centimeter. मग आपण म्हणू शकतो की XY is equals to XZ is equals to 3 centimeter. So in 7th standard we have studied the theorem of Pythagoras using areas of a 4 right angle triangle and a square. We can prove the theorem by the alternative method. आता हे आपण बघितलं होतं की कोणाचा एरिया घेतला होता, तर 4 राईट अँगल्सचा एरिया घेऊन त्याचा स्क्वेअर केला होता आणि त्याच्यावर ते आपण प्रूव्ह केली होती. पण इथे आपल्याला एका वेगळ्या मेथडनी ही पायथागोरस थेरम आपल्याला प्रूव्ह करायची आहे. तर या दोन प्रॉपर्टीज ज्या होत्या, बेसिक प्रॉपर्टी ज्याला आपण म्हणतो 30 60 90 डिग्री अँगलची प्रॉपर्टी आणि 45 45 90 ची प्रॉपर्टी, या दोन प्रॉपर्टी तुमच्या लक्षात आल्या. त्या आपण मागच्या वर्गामध्ये म्हणजे 8th स्टँडर्ड मध्ये 7th स्टँडर्ड मध्ये आपण शिकलेलो आहे. हे फक्त रिव्हिजनसाठी म्हणून मी एक तुम्हाला रिपीट सांगितलेलं आहे. त्यानंतरचा जो भाग आहे ही ऍक्टिव्हिटी आहे. ऍक्टिव्हिटी असो किंवा पायथागोरम थेरम आपल्याला जी प्रूफ करायची आहे विथ डिफरंट मेथड, तर हा जो टॉपिक आहे आपला तो आपण पुढच्या तासिकेमध्ये बघूया. तोपर्यंत थँक्यू, पुन्हा भेटूया.